सुगीचे दिवस म्हणजे नको जोंधळा काढायचा. जोंधळा काढायचा, बैलगाडी म्हणायची. ती मग जिथं कोणाला द्यायचं आहे त्यांना ते शेतकऱ्यांनी आपलं ती काढायची जोंधळा, टाकायची पेंड्या. आणि पुन्हा नंतर त्यांनी काय करायचं, आपलं ते बुचड्या बांधायच्या. बुचड्या बांधायची, पुन्हा खळं पाडायचं. खळं पाडायचं तवा. हे मशनी नव्हत्या त्या काळात. त्या काळात सुगीच्या टायमाला काय असायचं, खळं म्हणजे जमीन जी आहे ना, ही सफाई करायची. ह्यानं खोऱ्यानं वाढायची. त्याला तर कडनी ताल आणि ती दुमसूनशीनं काय करायची, दुमसा असायचा पहिला. त्या दुमच्यानं दुमसायचं आणि आपलं ही टाकायचं, आपलं शेणाचा गिलावा वरनं, आणि ते सारवून किरसोनीनं काढायचं. आणि त्याच्यात बघा कंस मोडायची. ती माणसं लावायची, मालकानं लावायची, कंस मोडायची. त्या गाड्यांनी काय करायचं, ती पेंड्या आणायच्या, त्या बायांपाशी टाकायचं खळ्याच्या कडेला. त्या बायांनी कंस मोडायची आणि त्याच्यात टाकायचं, खळ्यात टाकायचं. मग कडनी त्यांच्या धोपटणं असायचं, मोठं धोपटणं असायचं. आणि त्या धोपटानं 5-6 जण हिकंड तिघजण, हिकंड तिघजण, ती धोपटून ज्वारी. तवा मग वावडी असायची. वावडी म्हणजे 3 लाकडाची वावडी. मोठं फळ्या लाकूड असायचं आणि त्याला 3 भोकं असायची. आणि त्याच्यात ही 3 लाकडं आणि त्याच्यावर बाय माणूस किंवा गडी असू द्या, खालनं पाट्या द्यायच्या. आणि खाली एक काहीतरी हातरलेलं असायचं. ती वरनं असं वारं सुटल्यानंतर वरनं टाकायचं. मग ती पणग्या निघून जायच्या. ज्वारी नुसती खाली पाडायची त्याच्यावर हातुरणावर. मग ती पोत्यानं भरायची, पाटेनं भरायची. उपनाची वर उभा राहूनशी नाही, एक जणाच्या हातात द्यायचं, दोघा तिघांनी भरून द्यायच्या पाट्या त्या खळ्यातल्या. ती धोपटलेलं सगळं मग ती वरनं फेकायची. तेव्हा मग ज्वारी तयार होते. आता कशाचं काय, सगळे यंत्र निघालं, नुसतं राखेल वरण डिझेलवरचंच आहे.